आजही एक वाक्य वारंवार ऐकू येतं की 10-15 एकर शेती असलेल्यापेक्षा सरकारी कारकून बना. या मानसिकतेतनंच ग्रामीण महाराष्ट्र आजही बाहेर पडू शकलेला नाहीये. कमी होत चाललेली शेती, सरकारी नोकऱ्यांची घटलेली संख्या, खासगी नोकऱ्यांसाठी असलेली स्पर्धा, अशात गावाकडचे तरुण उच्च शिक्षणाच्या मागे धावत राहतात, स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार प्रयत्न करतात, पण अपेक्षित यश न मिळाल्यामुळे शेवटी वडिलोपार्जित शेतीकडे परत वळतात. मात्र तरुणांच्या याच परतीकडे समाज अनेकदा नकारात्मक नजरेने पाहतो आणि मग अशा तरुणांसमोर उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे लग्नाचा. कारण हातात नोकरी नाही, शिक्षणासाठी वय वाढलेलं असतं, त्यातही व्यवसाय म्हणून शेतीचाच पर्याय, ज्याला समाजात म्हणावा तसा दर्जा नाही. म्हणूनच तरुणांची लग्न वर्षानुवर्ष फक्त पुढे ढकलली जातात. गावोगाव असे अनेक जण अविवाहितच राहतात आणि हळूहळू खचून जातात. काही व्यसनांच्या आहारी जातात, तर काही आयुष्य संपवून टाकतात. हे दिवसेंदिवस भीषण होत चाललेलं वास्तव आहे. आणि हेच वास्तव दाखवणाऱ्या 2 घटना बुलढाण्यामध्ये घडल्या आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये 2 तरुणांनी लग्न जुळत नाही म्हणून आयुष्य संपवलंय. यातली एक घटना संग्रामपूर तालुक्यातल्या सोनाळा गावची आणि दुसरी घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ या गावामध्ये घडली आहे. दोन्ही तरुण 30च्या आत, नोकरी नाही, हक्काची शेती नाही. गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी स्थळं पाहत होते, पण दोघांच्या पदरी नकारच येत होते. काही वर्ष नकार पचवणारे दोन्ही तरुण अखेर मानसिक आणि सामाजिक दबावासमोर हारले आणि दोघांनी आत्महत्या केली. या दोघांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. शिवाय हा विषय किती भीषण होत चाललाय यावरही आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी आजचा प्रश्न आपण पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांची लग्न का जुळत नाहीयेत? कारण काय आहेत? मुली कमी असली, मुलींची संख्या कमी असणं, मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा, शहराची ओढ आणि सोशल मीडियाचा प्रभाव. तुम्हाला यातलं नक्की कुठलं कारण वाटतंय आम्हाला जरूर सांगा. आता आजच्या विषयावर चर्चा करण्याआधी दोन्ही घटना मी तुम्हाला सविस्तर सांगते. पहिली घटना बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या सोनाळा गावातली आहे. इथला हरीश वानखेडे अवघ्या 28 वर्षांचा युवक. शिक्षण झालं पण नोकरी नाही, त्यात घरी शेतीही नाही. वडिलांसोबत रोजंदारी वगैरे करायचा. गेल्या 3-4 वर्षांपासून त्याच्या लग्नासाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता, पण नीट घर नाही, नोकरी नाही, शेती नाही. अशा कारणानं त्याचं लग्न काही जुळेना. त्यामुळे हरीश नैराश्यात गेला आणि त्यातून बाहेर पडलाच नाही आणि त्याने 20 तारखेला सकाळी घरातच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आता बुलढाण्यातलीच दुसरी घटना. ही घटना चिखली तालुक्यातल्या मंगरूळ गावातली आहे. इथला सत्यपाल भिसे, याचं वय 30 वर्ष. त्याने शिक्षण पूर्ण करत नोकरीचा प्रयत्न केला. नोकरी काही मिळत नव्हती. त्यात सोबतच्या मित्रांची लग्न झाली आणि त्यावर सामाजिक दबाव त्याच्यावरती निर्माण होत गेला.